ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये जी कथा प्रियाच्या मेहंदीची झालेली आहे तीच कथा आता हळदीची होताना दिसणार आहे। तर दिमाखामध्ये सायली आता हळद लावून धूम धडाक्यात आपली हळद साजरी करणार आहे। प्रियाच्या तोंडाला मिरची तर सायलीच्या तोंडाला हळद आणि प्रियाने आगाग होत सगळी हळद धुवून टाकत सायलीने हे सगळं कसं केलंय या सगळ्यात सायलीला मदत कुणी। त्याचबरोबर ज्याप्रमाणे मेहंदीमध्ये प्रतिमाने निषेध टाकला तसं हळदीच्या प्रोग्रामला प्रतिमाने नक्की काय केलंय, आपल्याच मुलीची हळद स्पॉइल करण्यासाठी प्रतिमाने नक्की आता काय गूढ गेळ खेळलाय या व्हिडिओमध्ये सगळं पाहूया। आणि सायलीला अर्जुनची उष्टी हळद कशी लागली ते सुद्धा पाहायचं आहे। सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इकडे आता प्रियाच्या हातावरती शेणाचीच मेहंदी असते। ती शेणाची मेहंदी सगळी धुवून निघते। शेणाची मेहंदी धुतल्यावरती मग आता प्रियाच्या हातावरती काहीच राहत नाही। ठणठण गोपाळ हात आता पांढरे घेऊन प्रिया येते आणि पूर्णाजी बघ ना काय झालं, माझ्या हातावरची मेहंदीच रंगली नाही, असं कसं घडलं हे। यावरती मग आता पूर्णाजी म्हणते काय ग, हा तर खूप मोठा अपशकुन झालेला आहे। आणि आता त्याच वेळेला इकडे आता प्रिया चिडते आणि तोपर्यंत विद्याला जेव्हा रविराज पैसे देत असतात धावत पळत इकडे आता येते आणि ती विद्याला सांगते काय केलंस, कसली मला मेहंदी लावलीस, माझी पूर्ण मेहंदी निघून गेली। असं म्हटल्यावर ती विद्याच्या थोबाडीत देते। इकडे प्रियाचा हा आतताईपणा बघून आता इकडे सगळे जण चिडतात आणि आता सगळ्यांनाच विचित्रपणा वाटतो की काय चाललंय हे, ही प्रिया अशी का वागत आहे। इथे आता विद्याचा गाल लाल झालेला असतो आणि विद्या पूर्णपणे विहुळत असते। त्यावरती विद्या आता रडायला लागते। विद्याला इतक्या जोरात तिने मारलेलं असतं की हे बघून बाकी सगळ्यांना सुद्धा आता वाईट वाटतं। पण प्रिया काही ऐकायला तयार नसते। चल चालती हो, तुला एक दमडा सुद्धा मिळणार नाहीये। यावरती आता इकडे विद्या सांगते बाकी सगळ्यांच्या हातावरची मेहंदी बघा आणि हातावरची मेहंदी बघितलं तर तुम्हाला समजेल की बाकी सगळ्या हाताची मेहंदी घेतली तर यांचीच मेहंदी फक्त रंगलेली आहे। तर मी असं का करेन आणि या सगळ्यामध्ये मी यांना का हे करेन, नाही माझी चुकी नाहीये, यांच्याच हातावरची मेहंदी रंगलेली नाहीये। असं म्हटल्यावरती अजून प्रिया चिडते आणि आता तिला थोबाडीत अजून देते। त्यावरती तिकडे आता पूर्णाजी येते, काय चाललंय हे तन्वी, तू इतकी कधीपासून हे झालीस। यावरती प्रतिमा आता तिकडे येते आणि ती विद्याची माफी मागते आणि विद्याला माफी मागत ती सांगायला लागते हे बघ, तू खरं तर या सगळ्यामध्ये ना विचार करू नकोस, ही थोडीशी चिडलेली आहे, मी तिच्या वतीने माफी मागते। विद्या तिकडून निघून जाते तोपर्यंत प्रतिमा विचार करते नाही ही मुलगी माझी असूच शकत नाहीये, कशा पद्धतीने ती वागली, काय ती करत होती, या सगळ्या गोष्टी पाहता माझी मुलगी इतक्या टोकाला जाऊ शकत नाही। मला अजूनही सारखं का असं वाटतं की सायलीच माझी मुलगी असेल। असं म्हणत प्रतिमा या सगळ्याचा विचार करत रविराजांना बोलून सुद्धा दाखवते की हे सगळं काहीतरी विचित्र चाललेलं आहे। आपली तन्वी अशी आतताई कधीच नव्हती आणि आता लहानपणापासून माझी मुलगी, माझा अंश हा असं वागेल असं मला वाटलं नव्हतं। रविराज म्हणतात प्रतिमा तुझं म्हणणं मला 100% पटतंय, मला सुद्धा या सगळ्यामध्ये तन्वीचं वागणं पटत नाही। प्रताप म्हणतो कसं आहे, ज्या सगळ्यामुळे तिची आता मेहंदी खराब झाली ना म्हणून तिला राग आला असेल, म्हणून वागली असेल ती असं, तुम्ही नका बरं दोघांजण स्वतःला त्रास करून घेऊ। असं म्हणत आता इकडे प्रताप सुद्धा समजवत असतो। पण प्रतिमाच्या डोक्यामध्ये विचार येतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला ना उद्याच्या हळदीचं हे करायला पाहिजे, कारण उद्याच्या हळदीत पण असं काहीतरी होणारच, कारण हे लग्नच मुळात आता देवाला सुद्धा अमान्य आहे। मला सायलीची भेट घेतली पाहिजे आणि काहीही करून अर्जुनची उष्टी हळद सायलीपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे। मग एका आईला या सगळ्यामध्ये खोटं बोलावं लागलं तरी चालेल, पण जे योग्य आहे तेच व्हायला पाहिजे। ना माझा मेहंदीचा मूड आहे ना माझा हळदीचा मूड आहे, त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये सायलीची साथ देणार असं प्रतिमाच्या मनात आता ह्या मेहंदीच्या इन्सिडेंट नंतर ठाम केलेलं असतं। कारण बाकी सगळ्यांच्या हातावरची मेहंदी रंगते आणि फक्त प्रियाच्या हातावरची मेहंदी रंगत नाही, हे तिला थोडंसं आश्चर्यकारक वाटतं आणि त्याच गोष्टीचा शोध घेण्यासाठी प्रतिमा ठरवते।
मग इकडे विद्या रडत रडत घरी येते. ती आता सायलीकडे येते. सायली तिला म्हणते काय झालं. यावरती विद्या सांगते तिच्या हातावरची मेहंदी रंगली नाही. सायलीला कळतं की हा सगळा कलाचा प्रताप आहे. कलाने शेणाची मेहंदी लावल्यामुळे ती मेहंदी रंगणं हे कधीच शक्य नव्हतं असं म्हणत ती आता सांगते तुझी काही चूक नाहीये. यात जर का चूक कोणाची असेल तर ती फक्त आणि फक्त तन्वीची आहे. ती या सगळ्यामध्ये इतकी माजोरडी झालेली आहे ना, तिला धडा शिकवायलाच पाहिजे. कुसुमताई आत्तापर्यंत आपण तिचं सगळं ऐकून घेत होतो. आत्तापर्यंत ती जे काही करत होती ते सगळं करत होतो, पण यापुढे नाही. यापुढे आपण आता तिला धडा शिकवायचा. तिची कोणतीही गोष्ट मान्य करून घ्यायची नाहीये. मी आता बघते काय करायचं ते असं म्हणत विद्याचा लाल झालेला गाल पाहत सायली चिडते आणि तितक्यातच आता तिला प्रतिमा भेटायला येते. प्रतिमा सायलीकडे येते. सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही. यावरती प्रतिमा म्हणते सायली तू मेहंदी काढलीस. यावरती सायली म्हणते हो प्रतिमा आत्या. अर्जुन सरांचं लग्न जरी तन्वी सोबत होत असलं तरी मी आता ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी सगळे विधी मी करणार. नियतीच्या मनात असेल तर शेवटचं लग्न सुद्धा माझ्याशीच होणार. नियतीच्या मनात नाही तर माझ्या मनात ही गोष्ट आहे. आता बघूया नियती या सगळ्यामध्ये मला किती साथ देते ते. असं म्हटल्यावरती आता इकडे तिला प्रतिमा सांगायला लागले नियती तुला साथ देऊ न देऊ पण मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस. मी या सगळ्यामध्ये तुझ्या सोबत आहे आणि तुला या सगळ्यामध्ये मी नेहमी सपोर्ट करणार आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाचे सगळी घडलेली घटना आता प्रतिमा सांगायला लागते आणि ती सांगते तन्वीच्या हातावरची मेहंदी सुद्धा रंगली नाही आणि तुझ्या हातावरची मेहंदी किती रंगली. सायली तू किती छान दिसती आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावरती खूप ग्लो आलेला आहे. असं म्हटल्यावरती सायली सांगते प्रतिमा त्या हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये मला आशीर्वाद दिलात आणि त्याचमुळे मला इतकी प्रेरणा मिळालेली आहे. यावरती प्रतिमा सांगते काळजी करू नकोस. उद्याच्या मेहंदीच्या भागामध्ये आता सुद्धा उद्या ज्या वेळेला हळद असेल त्यावेळेला सुद्धा प्रतिमा आता सायलीला सांगायला लागते काहीही झालं तरी उद्याची अर्जुनची उष्टी हळद ही तुलाच लागणार आहे. यावरती सायली म्हणते खरं सांगू का प्रतिमा आत्या आज तुम्ही माझ्यासोबत माझ्यासाठी जे पाठीशी उभे राहिलात ना खरंच मला तुमचा खूप खूप आधार वाटतो आणि तुम्ही काळजी करू नका. मी या सगळ्यामध्ये हे लग्न होऊ देणार नाही आहे. खरं तर मला तुम्हाला हे सांगायचं नव्हतं पण आज तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात आणि तुमच्या हातावरती जी हळद नाही आहे ती सुद्धा मला दिसते की तुम्ही या लग्नाच्या किती विरोधात आहात ते. असं म्हणत सायलीने आता प्रतिमाचं मन पूर्णपणे जिंकलेलं असतं आणि काहीही झालं तरी आता प्रतिमा सायलीच्या पाठीशी उभी राहते. मग हळदीच्या दिवशीचा सगळा प्लॅन ठरतो. प्रतिमाने आता सायलीला गुपचूप कशा पद्धतीने अर्जुनची उष्टी हळद लावायची आणि आता इकडे सायलीचा वेगळाच प्लॅन असतो जो तिने प्रतिमाला सांगितलेला नसतो. आता सायलीच्या प्लॅन प्रमाणे किंवा कुसुमने केलेल्या प्लॅन प्रमाणे जबरदस्त घटना घडणार. आता प्रिया हळदीसाठी तयार झालेली असते पण आता ती अस्मिताला सांगत असते अस्मिता मला खूपच टेन्शन आले. या सगळ्यामध्ये माझ्या हळदीचा प्रोग्राम नीट होईल ना. अस्मिता म्हणते तू तर खूपच धसका घेतलायस ग. यावरती प्रिया म्हणते बघितलंस ना बाकी सगळ्यांच्या हातावरची मेहंदी रंगली आणि माझ्या हातावरची मेहंदी काही रंगतच नाहीये. मला खरंच कळतच नाहीये की ही मेहंदी का नाही रंगली. मला खरंच कळत नाही. मला खूप टेन्शन आले. असं म्हटल्यावरती मग आता प्रियाला अस्मिता सांगायला लागते तू नको टेन्शन घेऊस. हे बघ काहीही होणार नाहीये आणि या सगळ्यामध्ये ना तुझी मेहंदी रंगणार आहे. असं म्हटल्यावरती प्रिया आता त्या मेहंदीकडे लक्ष ठेवून असते की कुणी या सगळ्यामध्ये मेहंदीचा काही प्रॉब्लेम करत नाहीये ना काही नाहीये ना. आणि ती अस्मिताला सुद्धा आता अलर्ट करते आणि अस्मिताला सांगायला लागते हे बघ काहीही झालं तरी तू या मेहंदीच्या इथे लक्ष ठेवायचं आहेस आणि आता मेहंदीला कुणालाही हात लावू द्यायचा नाहीयेस. असं म्हटल्यावरती अस्मिता हो आता कुसुमने ऑलरेडी हळदीचा जो काही प्लॅन असतो तो बरोबर वर्कआउट केलेला असतो आणि यात नियती सुद्धा आता कुसुमची साथ देण्यासाठी तयार असते. इकडे आता कल्पना सांगत असते हे बघ विमल कोणत्याही प्रकारे आता हळदीच्या प्रोग्राममध्ये काहीही विघ्न यायला नको आहे. हळदीचा प्रोग्राम नीट झाला पाहिजे. मेहंदीचं काय झालं मला खरंच कळलं नाही
पण या मेहंदीच्या प्रोग्राममध्ये जे घडलं ते घडायला पूर्णाजी सांगत असते, हो हे बघ, कालच्या प्रोग्राममध्ये सगळी वाट लागली, सगळा अपशकुन झालाय, पण मला आत्ता अपशकुन नको आहे, तू काहीही कर आणि आता ही हळदीचा प्रोग्राम नीट आटपला पाहिजे. कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत आता इकडे पूर्णाईला आधार देत असते कल्पना. पण कल्पनाला पण भीती वाटत असते की काय घडलं असेल, कालची मेहंदी रंगली का नाही, हा अपशकुन आहे का. त्यातच प्रिया आता सांगत असते, मला तर खूपच टेन्शन आलंय, ही हळद स्वतः तुम्ही कुटलेत ना, हळद तरी माझ्या तोंडाला नीट लागेल. यावरती विमल सांगते, काळजी करू नका, मी हळद ही स्वतः कुटून आणलेली आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे जर काही प्रॉब्लेम आला तर सगळा प्रॉब्लेम आता इकडे विमलवरती येणार असतो. म्हणून कुसुम ही बाहेर हेरगिरी करत असते, तिला हे कळतं आणि मग कुसुम विचार करते, नाही माझ्या या प्लॅनमुळे विमल ताईंना कोणताही अडथळा यायला नको. म्हणून आता आपला प्लॅन असतो तो परत घेऊन इकडे आता कुसुम मागे फिरते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळं. अस्मिता ज्या वेळेला त्या भांड्यावरती लक्ष ठेवून असते, अस्मिता धडपडते, सगळं हळदीचं भांड खाली पडतं आणि पुन्हा एकदा अपशकुन होतो. त्यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते, काय चाललंय हे अस्मिता, तुला नीट नाही का पाहता येत, काल माझ्या हळदीच्या प्रोग्रामला हे सगळं झालं आणि आज हे नाही, मला कोणत्याही प्रकारे आता हा प्रॉब्लेम सहन करायचा नाहीये, माझी हळद कशी हो. आता कल्पनाला खरंच भीती वाटायला लागते. कल्पना विचार करते, काय हे असं आहे, म्हणजे काहीही प्रोग्राम धड होत नाहीये आणि आपण वेगळा काहीतरी विचार करतोय का. इकडे ती विमल म्हणते, मला वाटते खरंच हा अपशकुन होतोय का, काल मेहंदी, आज हळद, सगळ्याच गोष्टी अशा विचित्र होत आहेत. कल्पना म्हणते, विमल जे मला वाटते तेच तुला वाटते का. विमल म्हणते, हो, आज तर मी स्वतः हळद कुठून आली होती आणि काहीही झालं तरी याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम होणार नाही याची मी काळजी घेतली होती, मग तरी सुद्धा ह्या हळदीचं हे सांडलं कसं. कल्पना म्हणते, बरं ते सगळं जाऊ दे, आता मी स्वतः हळद भिजवते. असं म्हणत कल्पना हळद भिजवण्यासाठी जाते. तोपर्यंत रिया तिला थांबवते आणि मामी तू थांब, तू काही काळजी करू नको, अस्मिता चल आपण स्वतः हळद मिक्स करूया, कारण काही झालं ना तरी आता मला रिस्क नाही घ्यायची. मामी तू इकडचं सगळं बघ, मी हळद मिक्स करून आणते. असं म्हणत ती स्वतःच हळद मिक्स करायला जात. अस्मिता आणि ती हळद तर मिक्स करतात, कशात काय टाकायचं काही माहीत नसतं. हळदीच्या ह्याच्यामध्ये आता त्यांनी दोघींनी काय काय मिक्स केले तर दोघींनाही माहीत नसतं. इकडे हळदीचा प्रोग्राम सुरू होतो, हळद लावण्याची तयारी होते. इकडे तोपर्यंत सायली आता हळदीसाठी सुंदर तयार झालेली असते. सायलीने पिवळ्या रंगाची साडी, फिकटचा मेकअप असं करून सायली आता स्वतःलाच आरशात निहारत असते आणि काही झालं तरी माझी हळदीचा प्रोग्राम हा अगदी व्यवस्थितच होणार आहे असं ती मनाला समजवत आता सायलीने सुंदर तयार होऊन हळदीची सगळी तयारी केलेली असते. त्याच वेळेला आता मात्र सायली विचार करते, अर्जुन सरांना फोन करून त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट केला पाहिजे, काही झालं तरी त्यांना मला सांगायला पाहिजे की मी इकडे तुमच्या सगळे विधी करत आहे आणि लग्नाला पण मीच उभी राहणार आहे. असं म्हणत सायली आता इकडे अर्जुनला फोन लावते, पण अर्जुनच्या फोनमधून सायलीचा नंबर सुद्धा इकडे प्रियाने ब्लॉक केलेला असतो. सायली विचार, ठीक आहे फोन नाही लागला म्हणून काय झालं, प्रत्यक्षातच मी या गेटअप मध्ये अर्जुन सरांच्या समोर ज्या वेळेला उभी राहीन त्याच वेळेला त्यांना आता पाहून मला खूपच आनंद होईल. असं म्हणत सायलीच्या हळदीची सगळी जय्यत तयारी होते. सायलीची हळदीला कुसुमने कोणतीही कमतरता ठेवलेली नसते. सायली खूप सुंदर दिसत असते आणि सायलीची हळद ही धूमधडाक्यात साजरी होते. सायलीला कुसुम हळद लावते. हळद लावल्यावरती सायलीचा चेहरा खूपच निखारलेला असतो आणि सायली या सगळ्यामध्ये गोड दिसत असते. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये तिची मेहंदी नंतर हळद सुद्धा निर्विघ्नपणे पार पडलेली असते. पण इकडे अपशकुनांची आता महिमाच चालू झालेला असतो. प्रियाला या सगळ्यामध्ये आता एक एक करत अनेक गोष्टींना सामोरं जायला लागणार असतं आणि त्यामुळे प्रियाची चिडचिड होत असते. इकडे हळदीच्या अंगाने माखलेली सायली आता अर्जुनला भेटायला जाणार असते, पण तिला वाट असते ती आता प्रतिमाच्या उष्टी हळद घेऊन प्रतिमा कशी येणार हा प्रश्न आता सायलीला पडलेला असतो. इकडे आता प्रियाला हळद लागते. हळद लागल्यावर ती प्रिया थैथै नाचायला लागते. मला झोमतय हे काय होतंय. यावरती पूर्णाजी म्हणते, काय ग प्रतिमा, काय हे, कल्पना काय हे. प्रिया म्हणते, मला नाही माहिती. यावरती मग आता कल्पना सांगायला लागते, पूर्णाई
ही तर हळद स्वतः अस्मिता आणि आता तन्वी या दोघींनी जाऊन तयार केले। यावरती प्रिया म्हणते, अस्मिता तू काय टाकलंस? अस्मिता म्हणते, मला नाही माहिती, मी ह्याच्यामध्ये कुंकू टाकलं असेल। कुंकूच्या ऐवजी तिखट मसाला टाकल्यामुळे प्रियाची स्किनला रॅशेस सुटतात, प्रियाची स्किन जळायला लागते। ज्याप्रमाणे मेहंदी खराब झाले त्याप्रमाणे हळद खराब होते आणि सगळा प्रिया धिंगाणा करत थयाथया नाचायला लागते। प्रियाला काय करू कळत नसतं। मग तिला कल्पना सांगते, उठ तन्वी जा तोंड धू, तन्वी तोंड धू। पूर्णाजी म्हणते, उठ तन्वी जा तोंड धू। असं म्हणत इकडे आता तन्वीला तोंड धुण्यासाठी आता इकडे सांगते। पूर्णाजी म्हणते, काय ग हे? यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना, तुम्ही काळजी करू नका, आपण अर्जुनची उष्टी हळद तिला लावूया। असं म्हटल्यावर आता अर्जुनला उष्टी हळद लावण्यासाठी बोलवलं जातं। ज्या वेळेला अर्जुनला हळद लावायला बोलवलं जातं, अर्जुन खरं तर यायला कंटाळा करत असतो, पण इकडे प्रतिमा अर्जुनला समजवते, काळजी करू नको, विश्वास ठेव, अर्जुनची उष्टी हळद घेऊन तिला जायचं असतं। मग आता अर्जुनची उष्टी हळद घेऊन सायलीपर्यंत प्रतिमा पोहोचलेली असते। अर्जुनच्या अंगाची उष्टी हळद सायलीला लागलेली आहे आणि खऱ्या अर्थाने मेहंदीचा प्रोग्राम जसा फ्लॉप झालाय तसाच आता हळदीचा प्रोग्राम सुद्धा फ्लॉप होत सायलीची हळद पण हिट झाले, मेहंदी पण हिट झाले, उष्टी हळद सुद्धा लागले आणि हा सगळा प्रताप प्रतिमामुळे घडलेला असतो। सायली आता प्रतिमाचे किती कसे आणि कुठे आभार मानू हे तिला कळत नसतं। बिचारी सायली या सगळ्यामध्ये भारावून जाते। प्रतिमाने आपल्या खऱ्या मुलीला न्याय मिळवून दिलेला असतो आणि खोट्या मुलीच्या सोबत आता बरोबर धडा शिकवलेला असतो। आता यानंतर प्रतिमानंतर कल्पना सुद्धा सायलीला कशी एक्सेप्ट करणार हे आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। असेच ट्विस्ट पाहायचे असतील तर आजच चॅनलला सबस्क्राईब